आनंदाचे सिद्धांत या कथेचा उर्वरित भाग आपण श्रवण करणार आहोत, पण त्या अगोदर आता मात्र लगेचच न्यायाचार्य महंत हरिभक्तीपरायण डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजींच्या व्यक्तिमत्वातला एक आगळा वेगळा महत्वाचा पैलू त्यांच्याकडून समजून घेऊया. ते त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेतात जाणून घ्यायचं. चला त्यांच्याशी संवाद साधूया. नेहमीच मनाला शांती देणारी अशी एक छानशी जागा असावी, तशी मला असं वाटतं ज्ञानेश्वरी ही तुमच्या अंतःकरणाला समाधान आणि शांतता देणारी एक बाजू असेल, पण दुसरी शरीर जपणूक करणारी किंवा शरीराचं आरोग्य सांभाळणाऱ्या तुमच्या नेमक्या काय गोष्टी? संपूर्ण जग आज या काळामध्ये योग करते. खरंय खरंय. आणि राजयोगी ज्ञानेश्वर महाराज असल्यामुळं शारीरिक आरोग्य जपावं कसं ज्ञानेश्वर खूप सुंदर लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये जी माझी शैली आहे जगण्याची, त्याच्यामध्ये 8 तास झोप माझी कंपल्सरी. भगवानगडावर एक ट्रॅक आहे, 2 किलोमीटर वर असा भगवानगड आहे, तो आम्ही चढतो रोज. नाही ट्रेकच करता? प्रॉपर ट्रेक करतो आम्ही. त्याच्यामध्ये वेळ कमी असेल तर 1 तासाची वॉकिंग असते, ट्रॅकिंग असते, सायकलिंग असते, आणि सगळं झाल्यानंतर मग 20 मिनिटाचा योगा असतो. ती माझं ते रुटीन आहे. आणि प्रोटीन डाएट आहे, कार्ब खूप कमी आहे जेवणामध्ये. दुपारचं एक हलकं फुलकं जेवण असतं आणि संध्याकाळी जेवत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी प्रत्येकाने सांगितलेली. आणि त्या जेवणाच्या ओव्या आहेत आणि जेवणाची साईज दिलेली. जेवत असताना 3 गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे. खूप बळ आलं तर तुमच्या अंगामध्ये तुम्हाला माज येऊ शकतो. दुसरी गोष्ट असं आहे की माझी भूक पुन्हा लागू नये म्हणून माणूस प्रमाणापेक्षा जास्त खातो. बरोबर. पोटाला लोड येतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, चटपट खाऊ नये. जिभेचे पुरवावे मनोरथ, भोजन करता विखी या तिन्ही तेजोन लेखी. सकस आहार पाहिजे. आणि झोपत असताना सुद्धा 8 अंग लागतात. दंडवत करत असताना इतक्या सावधतेने झोपतो. म्हणजे किती सूक्ष्मतेने प्रत्येक या पैलूबद्दल म्हणतात. अगदी खरंय खरं. हा, आणि मी माझ्या जीवनामध्ये ती बाउंड्री कधी ओलांडत नाही, ते ज्ञानोबाईंनी सांगितलेले. म्हणून आता माझं 66 रनिंग आहे. वाचन ग्रंथ संपदेच्या कोंदणात शास्त्रीजींच्या वाचन लेखन कक्षामध्ये आता मी आहे. सगळ्यात श्रीमंत अशी मला असं वाटतं ही बाजू आहे. इथे ग्रंथ संपदा आहे आणि ती देखील विपुल आहे. माऊली आहेत समोर. तुमची चिंतनाची, लेखनाची, वाचनाची आवडती वेळ कुठली आहे? सकाळी 4 ते 6. म्हणजे तुम्ही ब्राह्ममुहूर्तावरती उठता? नाही, लिहायच्या टायमालाच उठतो. असं रेग्युलर नाही, रेग्युलर 8 तासाचं असतं. पण जेव्हा सकाळी लिहायचं असेल तेव्हा मी 8ला झोपतो. लिखाण हे रेडीमेड झाल्यानंतर लिहिलं जातं, पण मूळ प्रश्न असा असतो की तुम्ही चिंतन कधी करता. पण लिखाणासाठी तुमच्या डोक्यामध्ये जे लागणारं मटेरियल आहे ते 24 तास तयार होतात मेंदूमध्ये. आणि जेव्हा मेंदूमध्ये एखादा मुद्दा परिपक्व होतो तेव्हा मग लिखाणासाठी 1-2 तासात ते पूर्ण होऊन जातं. ते लिखाण महत्वाचं नाही माझ्यासाठी, चिंतन महत्वाचं आहे. आणि मेंदूमध्ये पूर्ण सिद्धांत तयार झाल्यानंतर मग तुम्ही कागदावरती उतरतं तुमच्या. एकूणच इकडे विशेष चिंतन. ज्ञानेश्वरीतील अर्जुन एक चिंतन. मी सकाळमध्ये लेख लिहिले होते, विशेष चिंतन आहे. महाराज लोकांसाठी एक ग्रंथ लिहिलाय परामर्श. आणि हरिपाठ हा ज्ञानेश्वरीपेक्षा कठीण आहे, तो सिद्ध केलाय हरिपाठ मंथन या ग्रंथात. आणि मुक्त चिंतन महाराष्ट्र टाइम्स मध्ये वर्षभर लेख लिहिले होते, त्याचं ते संकलन आहे. हे सगळं इथेच निर्माण झालेलं आहे याच गादीवर, इथेच. किती छान. आणि अशा हा, पण त्याच्या मागे 35 वर्ष पण धरा. आता हे काय लिहिता तुम्ही? ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे नवीन पुस्तक तयार करतोय. बरं. कारण की हे ज्ञानेश्वरीतले सिद्धांताचे पुस्तक आहेत, परंतु एक्झॅक्ट ज्ञानेश्वरी म्हणजे काय आणि ती का वाचली पाहिजे
म्हणजे हे ग्रंथ वाचून ज्ञानेश्वरीचा तुम्हाला अंदाज यावा, याला ज्ञानेश्वरी म्हणतात. नक्कीच नक्कीच. आणि मला वाटतं की हे देखील सर्वसामान्यांच्या पातळीवरती येऊन त्यांना समजेल याला मी असं तुमच्यासाठीच असेल. लिहिलेलं वा, या ग्रंथाची आम्ही लवकरच वाट बघतो आहोत. शास्त्रीजी, भगवान गडावरती बरेच विद्यार्थी आपल्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. काय वयोगटातले हे विद्यार्थी असतात? त्यानंतर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करता, कुठला विषय शिकवता काय? भगवानगडात 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत. 8वी 9वी 10वी. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण आहे. इथे गाडी आहे त्यांच्यासाठी. गाडी जाते शाळेमध्ये, त्यांना सोडते, जेवायला आणते, पुन्हा सोडते, संध्याकाळी परत घेऊन येते. त्यांना आम्ही आध्यात्मिक काही शिकवत नाही. त्यांना संध्याकाळी रविवारच्या दिवशी हरिपाठ आणि संप्रदायातले संस्कार वर्ग शिकवतो, कारण की ते लहान आहेत. हो, ते धार्मिक होण्यापेक्षा ज्ञानी व्हावं असं माझं मत आहे. दुसरा वर्ग जो आहे, ज्याला मी आणि नारायण शास्त्री आहेत, ते शिकवतात. ते 12वी पास झालेले महाराष्ट्रातले सगळ्या समाजाचे विद्यार्थी इथे शिकायला आहे. पहिल्यांदा त्यांना मराठी व्याकरण शिकवलं जातं, त्यानंतर संस्कृत भांडारकरचं पुस्तक शिकवलं जातं, लघुसिद्धांत शिकवली जाते, त्यानंतर तर्कसंग्रह शिकवला जातो आणि वेदांताचे काही ग्रंथ शिकवले जातात. हा 3 वर्षाचा कोर्स आहे जो नारायण शास्त्रीकडे असतो. म्हणजे नवीन आलेला विद्यार्थी 3 वर्ष तो नारायण शास्त्रीकडे असतो. पुढचे 3 वर्ष तो विद्यार्थी माझ्याकडे असतो. मग त्याला आम्ही द्वादश दर्शन संग्रह, इंडियन फिलॉसॉफी, ती आम्ही शिकवतो. काही वेदांताचे ग्रंथ शिकवतो. 10 उपनिषद आहेत, ते आम्ही पाठ करून घेतो त्यांच्याकडून. बरोबर. आणि हे सगळं करत असताना पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत पर डे 5 वेळा पाठ करणं कंपल्सरी आहे. आणि त्याच्यात मग उपनिषद शिकवतो. पाठ करणं आणि शिकवणं माझ्या एकाच बरोबर चालू असतं. तो 1 ते 1.5 वर्षाचा तो कोर्स आहे माझ्याकडे. आणि ज्ञानेश्वरी तो 2 वर्ष मी क्लास घेतो त्याचे. ज्ञानेश्वरीमध्ये 3 प्रकार आहेत. एक वरचा थर ज्ञानेश्वरीचा, दुसरा थर सार्थ, तिसरा डेप्थ. आणि मी विद्यार्थ्याचा पाठ घेतल्याशिवाय बाहेर जात नाही. अशा पद्धतीनं शास्त्रीजींकडून, त्यानंतर नारायण शास्त्रीजींकडून बरेच विद्यार्थी इथे भगवान गडावरती घडतायत, तयार होत आहेत. आणि ज्ञानेश्वरीबद्दल खूप मोलाचं कार्य त्यांच्या हातून देखील घडत आहे. शास्त्रीजी, भगवान गडाची एकूणच नियोजनबद्धता, मग याच्यामध्ये गेटवरून जे लोक येतात, तिथल्या द्वारपालापासून ते इथली स्वच्छता, ते भोजन कक्ष, एकूणच लाखो लोक आणि दिवसभराची अन्नसेवा, हे सगळं नेमकं तुम्ही आम्हाला समजावून सांगा. जेव्हा व्यक्ती गेटवरून येतो, तो भगवंताचं, बाबांचं दर्शन करून विनामूल्य भगवानगडाची विशेषता वर्षापासून इथं स्वयंपाकाला लेडीज नाही. आम्ही असं नियोजन केलेलं आहे की एक 60-70 गावं तारखेवाईज त्यांच्या भाकरी नियोजित केलेल्या आहेत. भाकरीची एक गाडी आहे, ती गाडी मंदिरामध्ये जाते. 30 दिवसापैकी 1 दिवस त्या गावाने भाकरी गोळा करून द्यायच्या आणि ड्रायव्हर तो भाकरी घेऊन इथे येतो 11 वाजता. आणि बाकीचा सगळा स्वयंपाक आचारी करतात. भात, भाजी, तो सगळा इथे होतो. तो इथे होतो. आणि मग दिवसभर वितरण व्यवस्था. तर टायमिंग नाही, काही नाही. काही जंगलामध्ये भगवानगड असल्यामुळे आपण टाइम ठेवू शकत नाही. बरोबर. हो. आलेला मनुष्य हा उपाशी जाऊ नये. साधारण माझ्या ॲव्हरेज प्रमाणे 1.5 लाख लोक महिन्याला जेवतात विनामूल्य. स्पेशल जेवण नामदेव शास्त्रीला नाहीये. जे इथे तयार होतं तेच आम्ही सगळेजण मिळून खातो. इथले अध्यापक असतील, विद्यार्थी असतील, येणारा असेल, कारण की त्याची क्वालिटी जेवढी चांगली आहे की आम्ही स्वतः तेच खातो. ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यासाठी ह्या इम्पोर्टेड खुर्च्या आहेत आणि टेबल आहेत. बरं. म्हणजे अन्नदान विनम्रतेने आम्ही देतो की
देणारा वर्ग जरी ऊसतोड आणि शेतकरी असला तरी आम्ही टेबलवर बसून त्यांना वाढून त्याला तृप्त होईपर्यंत जेवण आहे. कदाचित त्या अन्नपूर्णेच्या तृप्ततेमुळे भगवानगडाचं जे बाकीचं काम आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहेत, कन्स्ट्रक्शन आहेत, महिन्याची काही लागणारी व्यवस्था आहेत, ती अन्नदान तृप्तीमुळेच ती आम्हाला मिळते. इथे आलेला जो मनुष्य आहे तो सुखी समाधानी होऊन जातो. शास्त्रीजी, तुकोबांच्या एका अभंगातली ओळ आहे, येणे रुचे मज एकांताचा वास. तर भगवान गडावरची अशी एकांतातली तुम्हाला शांत करणारी, तुम्हाला खूप आवडणारी जागा कुठली? तीर्थक्षेत्र हे सर्वांगाने पवित्र असतं. वा. तुम्ही जसं पाय ठेवला तिथून तुमचं मन प्रसन्न होतं. एखाद्या जागेला असं पवित्रत्व येतं ते संतांच्या पदस्पर्शाने येतं. वा वा. त्या जागेला असं खूप वाईट नाही म्हणता येत, पण तुमची जी कनेक्टिव्हिटी मनाची माझी पूर्ण भगवानगडाबरोबरच आहे. भगवानगडच इतका सुंदर आहे, म्हणजे प्रवेशद्वार असेल, त्यानंतर मग आत आल्यानंतर समाधी स्थान आहे भगवान बाबांचं. ते पण ते जे सगळीकडे पाऊल लागलेले आहेत ना, संतांच्या मातीला पदस्पर्श झालेला आहे. त्याचा एक नियम असा आहे की संतांचा पाय स्पर्श हाच महत्वाचा असतो. खरंय खरंय. अमुक एक स्पॉट चांगला आहे असं नाही म्हणतात. आता या भगवान गडावरती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं देखील मंदिर होत आहे. तर एकूणच मला असं म्हणायचं की या गडावरची आणखीन एक महत्वाची अशी वास्तू, माऊलींचं शाश्वत असं स्थान तिथे निर्माण होत नाही. त्याचं कारण आहे भगवान बाबांच्या गळ्यामध्ये सोन्याची समाधी होती ज्ञानोबारायांची. ते भगवान बाबाचं आराध्य दैवत हो माऊली, म्हणून भगवान बाबासाठी माऊली इथे येतात आणि सदैव भगवान बाबाच्या पाठीशी राहते. तर ही प्रेरणा जी आहे ती कुठेतरी भगवान बाबांच्याच म्हणजे भगवान बाबा, आम्ही इथे येणारी माणसं सगळी माऊलींची 750 वर्षापासून महाराष्ट्र शिष्य मंडळ आहेत. मंदिर सुद्धा भव्य दिव्य आहे. त्याची बांधणी जी होणार आहे ती सुद्धा संपूर्ण विश्वासाठी एक वेगळेपण ठरणारी आहे. तर हे सगळं अभूतपूर्व आहे. भगवान बाबांची कृपा. अगदी अगदी त्यांचीच कृपा. श्री क्षेत्र भगवानगड इथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराचं बांधकाम अत्यंत भव्य दिव्य पद्धतीनं सुरू आहे. शास्त्रीजी, आपण आता त्या ठिकाणी आलेलो जिथे हे मंदिर होत आहे. एकूणच या मंदिराची संकल्पना कशी सुचली? 750 वर्षांमध्ये ज्ञानोबासाठी काहीतरी भव्यता आली. ज्ञानेश्वरीची भव्यता वेगळी आणि भौतिक भव्यता वेगळी. भौतिक भव्यता मिळावी म्हणून हा प्रकल्प आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातलं 3x3च्या दगडातलं पहिलं मंदिर, म्हणजे विठ्ठलासहित कोणत्याही मंदिराचा एवढा मोठ्या दगडात पाया नाही आहे. तर मोठे दगड हे देगलूरवरून चालुक्याच्या काळामध्ये मंदिर बांधलेलं आहे तिथे सिद्धेश्वराचं. त्या 25 किलोमीटरमध्ये हा दगड मिळतो तेवढा मोठा. आणि या दगडाचं वैशिष्ट्य आहे की हा निघताना कवळा असतो, मॉइश्चराईज असतो, आणि हळूहळू तो कडक होत जातो. याच्यामध्ये मूर्ती वगैरे सगळं घालतात आणि याला ग्रेनाईटपेक्षा जास्त लाईट आहे. तर ह्या दगडामध्ये हे साधारण 6000 पीस लागणार आहेत आपल्याला. एक पीस 7 टनाचा आहे. हा हायड्रोलिक चुना, याच्यामध्ये मिक्सिंग आहे. याची एक लॅब आहे, जो आपण माल तयार करून इथे वापरतो त्याला लॅबमध्ये टेस्टिंग होते आणि टेस्ट झाल्यानंतर मग तो माल इथे वापरला जातो. तर अशी ही शाश्वत सुंदर अशी ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराची वास्तू भगवानगड इथे होते. सगळ्यात आधी धन्यवाद द्यायचे ते म्हणजे ऊसतोड कामगार, त्यानंतर शेतकरी वर्गाला, की ज्यांच्या योगदानातून ही छान वास्तू इथे होते. याबरोबरीनं विश्वातलं सगळ्यात भव्य दिव्य असं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर इथे होत आहे. महाराष्ट्रातलं एवढ्या मोठ्या शिळा वापरून केलेलं हे एकमेव आत्ताच्या पिढीतलं मंदिर मिळतं. तेव्हा लवकरच हे बांधकाम पूर्ण होईल आणि अर्थातच ज्ञानेश्वर माऊलींचे आशीर्वाद सदैव आहेत. शास्त्रीजींची इथे देखरेख आहे, त्यांचं नियोजन आहे, त्यामुळे हे सगळं इतक्या छान पद्धतीनं सुरू झाले. तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते.